अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुलोचना भागवत पुराण याचा प्राण असणारा जो दशमस्कंद, त्याचाही प्राण असणारा श्रीकृष्णाचा जन्म याच ठिकाणी आपण आलेले आहोत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म ही ऐतिहासिकदृष्ट्या, पौराणिकदृष्ट्या फार मोठी घटना आहे. कारण भगवान श्रीकृष्ण हा पूर्ण पुरुषोत्तम आहे. आपल्या समग्र भारतीय संस्कृतीचे सगळे पैलू म्हणजे ज्याच्यामध्ये पौरुष असेल, पराक्रम असेल, सेवा असेल, त्याग असेल, कला असेल, असे संस्कृतीचे सगळे पैलू ज्याने स्वतः जगून दाखवले स्वतःच्या आयुष्यात, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण. प्रभू रामचंद्रांना आपण मर्यादा पुरुषोत्तम, कारण गीतेनं जो पुरुषोत्तम मानला नंतर किंवा जो उत्तम पुरुष, हा उत्तम पुरुष म्हणजे कसा आहे बरं? क्षर अक्षर हे दोन पुरुष आहेत. क्षर अक्षर हे दोन पुरुष आहेत. आणि तिजा, इजा बीजा आणि तिजा, तिजा जर कोण असेल तर तो उत्तम पुरुष, पुरुषोत्तम असा आहे. तर तो पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम हा प्रभू रामचंद्र आहे. आदर्श कुणासारखा? तर प्रभू रामचंद्रासारखा. पण आदर्श सांभाळून सुद्धा व्यवहार सांभाळायचा असेल, परमार्थाबरोबर प्रपंचही सांभाळायचा असेल, सर्वांचं कल्याण करायचं असेल, दुष्टांचा नाश करायचा असेल, सज्जनांचं रक्षण करायचं असेल, तर ते काम रामानेही केलं. पण कृष्ण हा त्याच्यामध्ये विलक्षण सामर्थ्य दिलाय. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणून तो पूर्ण कृष्ण. त्याचा जन्म मुळी श्रावण वद्य अष्टमीला झाला. गडद अंधार हा बाहेरच्या बाजूला होता. जन्म तुरुंगात झाला. नुसता तुरुंगात नाही, आई वडिलांच्या हातापायात बेड्या आहेत. या हातापायातल्या बेड्या सुद्धा सख्या मामाने घातलेल्या. ते किती प्रतिकूल परिस्थिती असावी. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाचा जन्म होणं आणि भविष्यामध्ये त्यांनी एवढा मोठा पराक्रम करणं, हे कुसुमाग्रजांच्या भाषेत बोलायचं तर रात्रीच्या गर्भात उद्याचा असे कुशल काल. हे सगळं यासाठी आठवलं की कृष्ण जन्म थोडा वेळानं काही निरूपण झाल्यानंतर होणार आहे. गेल्या वेळेला आपण या जन्माच्या आधी माता पित्यांच्या विवाह समारंभात होतो. भगवान श्रीकृष्णाचे माता पिता म्हणजे वसुदेव आणि देवकी. हो, वसुदेव आणि देवकी. त्यात वसुदेव शूरसेनाचा मुलगा आणि देवकीजी ती यादवांच्याच पैकी, पण कंसाची चुलत बहीण. त्या दोघांच्या विवाहाची माहिती आपण घेतली. विवाह समारंभ कसा झाला हेही बघितलं. किती चांगल्या प्रकारे आमदन म्हणून वस्तू दिल्या गेल्या हेही आपण बघितलं. उदाहरणार्थ, सुवर्ण माळांनी शृंगारलेले 400 हत्ती, 15,000 घोडे आणि 1800 अशा प्रकारचे रथ. अद्भुत वाटेल, पण खरोखरच मन भरून येईल अशा प्रकारच्या संस्कृतीचा पाऊल खुणा काय इथपर्यंत गेल्या ठिकाणी आपण होतो.
आता वर यात्रा याचंच मराठी रूपांतर वरात. आपण वरात जो शब्द वापरतो आलाय कुठून? वर यात्रा. आणि मग वर यात्रा हा शब्द रूढ असल्यामुळं आपल्याला जर वर वधू शिवाय मिरवणूक काढायची असेल तर अलीकडच्या अलीकडच्या कालखंडात आपण एक नवा शब्द रूढ केला, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे शोभायात्रा. त्याला विचार करा, पूर्वीच्या साहित्यात, पूर्वीच्या वाङ्मयात, म्हणजे 50-100 वर्षापूर्वीच्या वाङ्मयात शोभायात्रा शब्द दिसणार नाही. यात्रा आहे, तीर्थयात्रा आहे. पण आपण आता डिसेंबरमध्ये गीता जयंतीला गीता ग्रंथाची शोभायात्रा काढतो. मूर्ती असते, पण आपण वैशिष्ट्यपूर्णरित्या गीता ग्रंथाची शोभायात्रा काढतो. तर वरा ही वरयात्रापासून आली. आता वरयात्रेमध्ये नेहमीप्रमाणे भागवतकार वर्णन करतात की अनेक वाद्य होती, शंख होते, तुतारी होती, मृदुंग होते, दुंदुभी होती. ही सगळी आपली पारंपरिक वाद्य. अशी पारंपरिक आहे की वरयात्रेची तीच असतात. आणि गीतेचा पहिला अध्याय आठवा, युद्धाच्या प्रारंभी सुद्धा तीच असते. अशी पारंपरिक वाद्य वाजवली जातात. मोठा मंगल सोहळा होता. वधूवर रथात बसले होते आणि रथाचं सारथ्य करायचं काम चुलत बहीण असून सुद्धा मोठ्या प्रेमानं, उत्साहानं कंसानं स्वतःकडे घेतलं. कंस कोण होता त्यावेळेला? कंस हा युवराज होता, राजपुत्र होता, राजा नव्हता. त्याचे वडील उग्रसेन राजा. पण राजपुत्र असणारा, युवराज असणारा कंस आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये एवढा प्रसन्न होता, एवढा खुश होता की त्यांना रथाचं सारथ्य स्वतःकडे घेतलं. घोड्यांचे लगाम त्याच्या हातामध्ये होते आणि मथुरेमधून ती वरयात्रा मोठ्या आनंदानं, उत्साहानं, कौतुकानं, दोन्ही बाजूला पौरजन उभे आहेत आणि फुलं अर्पण करणं, सन्मान करणं, जय जयकार करणं, अशा प्रकारचं चित्र अत्यंत आनंदाचं आपल्याला दिसतं. मात्र अकस्मात आकाशातून विपरीत आकाशवाणी ऐकू आली. आनंदाची नाही, विपरीत आहे. आणि आकाशवाणी अशी ती कंसाला उद्देशून तिखट शब्द बोलती झाली की मूर्खा, ज्या बहिणीचा आनंदानं तू वरात काढतो आहेस, तिच्याच पोटी जन्मणारा पुत्र हा तुझा वध करणार आहे. हल्ली शब्द असे, देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आणि आधी म्हटल्याप्रमाणे अपशब्द वापरलेला आहे. आनंदावर थोडं विरजण पडलं असेल. जो भाऊ आपल्या बहिणीचं मोठ्या आनंदानं बरे आहे म्हणजे स्वागत, कौतुक हे करतोय, तीच आपली मुलाच्या रूपानं मारेकरी होणार, तिचाच पुत्र आपला नाश करणार, ते कोणाला आवडेल? कंस संतापला, चिडला. मुळामध्ये अगोदर तो राक्षसी प्रवृत्तीचा आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीचा असल्यामुळं चिडलेला तो घोड्याचे लगाम तसेच टाकून वरयात्रा खोळंबून ठेवून रथाच्या खाली येऊन तलवार उगारून 8व्या पुत्राला मला मारण्यापेक्षा त्या पुत्राला जन्म देणाऱ्या आईलाच मारतो म्हणून आपल्याच बहिणीचा केशसंभार हिसकावून घेऊन तिच्या गळ्यावर तलवार ठेवता झाला. एकदम चित्र बदललं.
आनंदाच्या ठिकाणी दुःखातिरेक झाला. पण लोकांना काय करावं कळेना. आकाशवाणी तर होऊन बसली, कंस तर रागावला, कोण आपल्या मरणाची बातमी सहन करेल, आणि असंच घडणार अशी स्थिती निर्माण झाली. अशा वेळेला त्या ठिकाणी जो वर होता वसुदेव, हा बुद्धीनं अतिशय हुशार, चतुर आणि योग विद्या प्रवीण अशा प्रकारचा. हे सगळे गुण नंतर मुलामध्ये आलेले आहेत. योग विद्या, पातंजली योग जर पाहिला असेल तर गीतेचा 6वा अध्याय. पण योग शब्दाचा अर्थ युज, योग जोडणी असेल, भक्ती योग, योग म्हणजे जोडणं आहे, संयोग. तर कृष्णाला आपण योगेश्वर म्हणतो, गीता योगेश्वर म्हणतो. योग विद्येमध्ये दोन्ही अर्थानं, म्हणजे ज्याला आपण शारीरिक म्हणू आणि तात्विक म्हणू. वसुदेवाचा मुलगा वासुदेव प्रवीण आहे. हे वसुदेवाकडनं कसं आलंय हे थोड्या वेळात तुम्हाला सांग. आता ऐकून ठेवा, तो योग विद्यात प्रवीण आहे. त्याच्याच बरोबर तो अत्यंत चतुर आहे, हुशार आहे. आता अशा प्रसंगामध्ये मार्ग कसा काढायचा, कंसाची समजूत घालायची कशी. अशा वेळा वसुदेव नवरा मुलगा अजिबात न डगमगता आपल्या पत्नीचं, वधूचं रक्षण करण्यासाठी कोणत्या भाषेत बोललाय बघा. भागवतकरांनी कथा मोठी छान काही बोलतो. तो म्हणायला लागला, अरे कंसा, तू एका स्त्रीचा वध करतेस, स्वतः तर तू मोठा पराक्रमी आहेस. तुझ्या पराक्रमानं यादव कुळाला तू उत्कर्ष प्राप्त करून दिलास. अशा स्थितीमध्ये एका स्त्रीची हत्या करणं म्हणजे आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं पाप करणं आहे. आणि आयुष्यात जर आत्मकल्याण व्हायला पाहिजे असेल, भगवद्गीता बघा, भागवत, आयुष्यात जर आत्मकल्याण व्हायला पाहिजे असेल तर एका स्त्री हत्येचं पातळ, हे महापातळ करू नकोस. एवढंच नव्हे, एका स्त्रीची हत्या नाही आहे, ही तुझ्या चुलत बहिणीची हत्या आहे. जे नातेसंबंध तू नष्ट करतोस. चुलत बहीण जे रक्ताचं नातं आहे, त्या रक्ताचं नातं सुद्धा तू विसरतोस आणि एका स्त्रीची हत्या करतोयस. त्यामुळं हे तू पापकृत्य करू नकोस. आता हे सगळं बोलणं तात्विक. तात्विक बोलणं कोणाला कळतं, जो वृत्ती प्रवृत्तीनं सज्जन असेल त्या. पण कंस हा वृत्ती प्रवृत्तीनं सज्जन नाही. आपल्याला दिसतंय पुढं, तो स्वभावानं अत्यंत चंचल आहे आणि वृत्तीनं राक्षसी आहे. तर त्याच्या पुढं असं तत्वज्ञानाचं बोलणं जे पाठ्या झाल्यावर पाणी. पण वसुदेव हार मानणारा नाही. पण वसुदेवानं पुढं अतिशय चांगल्या प्रकारे गोष्टी त्याला पटवते. आत्ता जे बोलला त्याला धरूनच बोलला. त्याने स्त्री वध करणं हे पापाचा धनी होणार. अगोदर हत्या वाईट, आणि त्यात एका दुबळ्या व्यक्तीची, एका स्त्रीची, बहिणीची हत्या करणं अतिशय वाईट ना, हे करूच नकोस. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, काय 8वा पुत्र तुला मारणार आहे ना. 8वा पुत्र यायला आधी पुत्र व्हायला पाहिजेत ना. आधी तुला संसार तरी करू दे. असा तुझ्या बहिणीचा संसार सुरू होण्याच्या पूर्वीच, म्हणजे फूल फुलणार, हे कळी फुलली तर. पण कळी जर फुलून टाकली तर फूल कसं फुलणार. तू काय करतोस. 8व्या पुत्राचं वय आहे ना, असं असतं तू तिलाच मारतोस. आणखी त्याला छान प्रश्न विचारला, तिचा 8वा पुत्र हा तुझा वैरी आहे ना, तुझी बहीण काय वैरी नाही आहे. मग 8व्या पुत्राला मारायच्या ऐवजी बहिणीला का मारतोस. तू छान चतुराईचं बोलणं आहे बघा, ती बहीण काय तुझी वैरी नाही आहे. आता एवढे सांगूनही कंस ऐकणारा नाही. त्याच्यावर वसुदेवानं किती हुशारीने सांगितलंय, त्यापेक्षा असं कर, आम्ही काय कुठं पळून जात नाही, आम्ही या मथुरेतच राहणार. तू माझ्यावर विश्वास ठेव.
पहिला पुत्र, दुसरा पुत्र, तिसरा पुत्र, जे 8 पुत्र होतील ते सगळे मी तुझ्या मी स्वाधीन करतो. आणि छान आहे बोल, त्या पुत्रांना तूच वाढव, तुझ्या डोळ्यासमोर ते वाढू दे. मग तू ज्यांना वाढवशील ते तुझा कसा काय घात करतील बरं? सेनापतीच राजाला कसा मारेल? राजाची सेनापतीची नेमणूक कुणी केली आहे? राजाला. त्यावर वाढवलं तू बरं मामा असतो घाचानं वाढवला. सगळे पुत्र मी तुझ्याकडे आणून देतो. आणि हेही सांगून बघितलं की 8वा पुत्र नव्हे की आधीचे 7 पुत्री आणून देतो. आणि सगळ्याचा विचार कर, स्त्री हत्येचा विचार करू नकोस. आता हे दोन्ही बोलण्याचा परिणाम, त्या वसुदेवाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम कंसाच्या मनावर झाला. कुठेतरी भांगेमध्ये तुळस असते तशा प्रकारे त्याच्या मनात असा विचार आला असेल की खरंच स्त्री हत्या करून महान पाप कशाला करायचं. म्हणून रागावलेल्या, चिडलेल्या, तलवार उपसलेल्या वसुदेवाचा क्रोधाचा पारा थोडा खाली आला. आणि मला ठीक आहे, तुझ्यावर विश्वास ठेवतो, मी आत्ता हिला मारत नाही, पण तू शब्द दिल्याप्रमाणे सगळे पुत्र मला आणून दिले पाहिजेस. अरिष्ट आता टळले. जे काही लगेच संकट होतं ते 4 दिवसावर गेले. वर यात्रा कशी कशी पार पडली, वधूवर परत आले, त्यांचा संसार सुरू झाला. आणि पहिला मुलगा जन्मास आला, त्याचं नाव वसुदेवानं कीर्तिमान असं ठेवलं. आणि पहिला मुलगा जन्मलेला, लहान मुलगाच 8-10 दिवसाचा त्या महिन्याचा, त्या कीर्तिमानला घेऊन वसुदेव स्वतः कंसाकडे गेला. आणि कंसाला म्हणाला, मी तुला पूर्वी शब्द दिला होता, वर्षापूर्वी, 1.25 वर्षापूर्वी, तो शब्द मी पाळतोय, हा मुलगा तुझ्या ताब्यात घेईल. कंसही चकित झाला. कंस वसुदेवाला म्हणाला, त्या तुझं साधुत्व आणि सत्यनिष्ठा ही लक्षामध्ये घेण्यासारखी. आणि कधी नव्हतं कंस बोलून गेला की पहिला मुलगा तू आणलायस, पण आकाशवाणी तर 8व्या मुलाबद्दल होती, मी त्या मुलाला कशाला सांभाळू, तू परत घेऊन जा. आश्चर्यच वाटलं वसुदेवाला. आणि वसुदेव कीर्तिमान नावाच्या पहिल्या मुलाला घेऊन घरी परत आला. पण घरी परत येऊन 2-4 तास होतात तेवढे चित्र पुन्हा फिरलं. तर मगाशी मी सांगितलं, कंस हा वृत्तीनं राक्षसी आणि स्वभावानं चंचल. कारण त्याच्या मनामध्ये विचार आला. आता इथंच आपल्याला हार्दासाठी वेगळीच कथा सांगितली की भागवतात नाही आहे की नारद मुनी आले, कळ लावली त्यांनी काय कळ लावली हे सांगितलंय. नारद मुनीच्या मुखी नाही आहे, कंसाच्याच मनात विचार काय बरं, आपण कीर्तिमानला परत पाठवलं पहिला मुलगा म्हणून, पण आपण वरून खाली मोजत चाललोय. समजा खालून वर मोजायचं म्हटलं तर म्हणजे 8वा मुलगा पहिला होईल, हा 8वा होईल ना, काय करून बसलो आपण. बरं, हे वरती खालती जे गणिताच्या भाषेत चढती भाजणी उतरती भाजणी झाली. पण समजा एखाद्यानं वक्र पद्धतीनं मोजायचं म्हटलं तर की 8 मुलाची 3 बाजूला काढली, 1 बाजूला काढलं, आणखी या बाजूला केलं, मोजायला सुरुवात केली तर शब्द विचित्र पद्धतीनं असा वापरला. चित्र विचित्र कसं असतं, कंसाच्या मनात त्या शंका येणारच ना. मग त्याने विचार केला, हे बघा सरळ किंवा उलट, चित्र विचित्र, कुठलाही मुलगा पाहिजे, मात्र तो कुठलाही मुलगा 8वा ठरू शकतो ना. आणि म्हणून त्या 8व्याला मारायचं असेल तर निर्मूळ केलं पाहिजे, सगळ्यांनाच मारलं पाहिजे. म्हणून आधीचा शब्द फिरवून कंस धावत आहे. आणि त्यानं त्या कीर्तिमानाला हिसकावून घेतलं. पुढे 8 वर्ष तरी किमान, त्या 8 वर्षामध्ये जी मुलं जन्मली आहेत त्यामध्ये 7वी कोण आहे, 8वं कोण आहे, 6वं कोण आहे बघूया. पण एवढ्या कालखंडामध्ये कंसानं देवकी आणि वसुदेवाला सुखानं संसार करून दिला नाही. या पहिला मुलगा आणून दिलाय ना, दुसऱ्या देईल असं नाही. कौतुक केलं, साधुत्व, सत्यनिष्ठा, पण चंचल स्वभाव.
त्यामुळे यानं सुखानं संसार करून न देता दोघांना कैदेत टाकला. द्वंद्वातला संसार होता. इतकंच नव्हे तर इतका वेळ तो युवराज किंवा राजपुत्र म्हणून अधिकार चालवत होता. लोक अधिकार चालवून घेत होते, पण त्याच्या लक्षात आलं की फार दिवस चालणार नाही. त्याच्यापेक्षा वडील जिवंत असतानाच आपल्याला राज्याभिषेक व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यानं वसुदेव म्हणजे मेहुणा आणि बहीण यांनाच तुरुंगामध्ये काढून थांबलं नाही, तर आपल्या वडिलांना त्यांचं नाव उग्रसेन पदच्युत केलं आणि त्यांनाही तुरुंगामध्ये टाकलं, वडिलांनाही, आणि स्वतःलाच राजा म्हणून घोषित केलं. हे त्याचं कृत्य यादव कुळातल्या कुणालाच आवडलं. मग यादव कुळामध्ये आणखी दोन कुळं होती. एक भोज कुळ आणि अंधक नावाचं कुळ. यातले जे वीर होते त्यांनी कंसाला विरोध करायला सुरुवात केली. या कंसाच्या लक्षात आलं त्याचा रक्तपात करून या सगळ्या विरोधकांना नष्ट केलं पाहिजे. आणि म्हणून 8व्या पुत्राच्या काळजीनं व्याकुळ झालेला कंस एका पुढे एक पापकृत्य करत गेला. आणि मग कृष्णाच्या भाषेत बोलायचं तर पापाचा घडा भरला पाहिजे. तर पहिल्यांदा भोज कुळ, अंधक कुळ आणि त्याचं स्वतःचं यदू यादव हे जे कुळ, हे मूळ यदूच कुळ, त्याच्या पोटात दोन, या सगळ्यांना त्राही भगवान करून टाकले. इतकं की यादव कुळातले अनेक जण, आता यादव कुळ कुठे आहेत बरं, तर मथुरा आज यमुना नदीच्या काठी पश्चिम तीरावर वसलेली आहे. हा मथुरा शब्द कसा आलाय थोड्या वेळाने सांगतो. आहे कुठे मथुरा? उत्तर प्रदेशामध्ये आहे. आणि आज आपला संबंध काय, तर रामाला जसं स्वतःचं निवासस्थान मिळालंय तसं कृष्णालाही मिळालं पाहिजे. आणि ते येत्या 2-4 वर्षात मिळणार, खात्रीनं मिळणार. राम, कृष्ण आणि शिव ही आपली परमदैवत आहे. आणि हे तुम्ही मी सांगत नाही आहे. एक मोठं नाव तुम्हाला सांगतो, इतरांनी तुम्ही ते सांगा. आज भारतामध्ये जे अनेक समाजवादी आहेत आणि समाजवादी पक्ष आहेत, भिन्न भिन्न आहेत, त्या सगळ्यांना मान्य असणारे, त्या सगळ्यांचे गुरु असणारे, फार मोठे तत्वचिंतक असणारे, त्यांचं नाव आहे मानवेंद्रनाथ रॉय. दुसरं एक मोठं नाव आहे राम मनोहर लोहिया. आता मानवेंद्रनाथ रॉय जरा बाजूला ठेवा, राम मनोहर लोहिया हे नाव लक्षात घ्या. जे स्थान जयप्रकाश नारायणांचं, त्याच्या खालोखाल स्थान तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये राम मनोहर लोहियांचं. काही समाजवादी तर स्वतःला लोहियावादी म्हणतात. लक्षात आलं? त्यांचं स्वतःचं तत्वचिंतनपर पुस्तक आहे. आणि त्यात त्यांनी म्हटलंय, लोहियांनी म्हटलंय की तुम्ही इतरांना सांगा. लोहियांनी पुस्तकामध्ये म्हटलंय, समाजवाद्यांनी पुस्तकामध्ये म्हटलंय, आद्य समाजवाद्यांनी म्हटलंय की भारतीय संस्कृतीचे 3 देव आहेत, राम, कृष्ण आणि शिव. हे समाजवाद्यांनी म्हटले. मग त्यांची जन्मस्थळं त्या काशी विश्वेश्वराने मागितला आहे तसा, तर काय चूक आहे? भारतीय संस्कृतीचे जे आद्य देव आहेत राम, कृष्ण आणि शिव. आणि तसंच फारच सुंदर आहे, त्याच्यात खूप बोलता येईल. राम याचा अर्थ काय, कृष्ण याचा अर्थ काय, शिव याचा अर्थ काय. एका शब्दात सांगतो, राम मनोहर लोही यांनी सत्यम शिवम सुंदरम हे शब्द वापरले. सत्य कुणासारखं? रामासारखं. सौंदर्य कुणासारखं? कृष्णासारखं. शिवत्व कुणासारखं? शिवासारखं. आणि सत्य शिव सुंदर हे जर तुम्हाला मान्य असेल तर त्यांचंच सगुण रूप म्हणजे रामकृष्ण शिव. लक्षात आलं? तर अशा प्रकारची स्थिती ती जी मथुरा आहे, त्या मथुरेमध्ये जे यादव होते, त्या यादवांच्या पैकी मी तुम्हाला नावं मुद्दाम सांगणार आहे. त्यामध्ये फक्त रघुकुळ तेवढं, सूर्यवंश जो आहे अयोध्येतला, तो सोडून मी भागवताच्या आधारे तुम्हाला नंतर नावं सांगणार आहे.
ते सगळे नावानंतर वेगळी झाली आहेत, पण यादव कुळातलेच आहेत. उदाहरणार्थ कुरु म्हणजे पांडव, कौरव आणि पांडव हे मूळचे यदूच आहे, यादवच आहे. मी विचार करायला लागले असं कसं काय असेल, तर उत्तर आहे मुळात दोनच आहेत ना, सूर्यवंश आणि चंद्रवंश, दोनच आहे. पण चंद्रवंशाचं नाव जर यदुकुळ असेल काळाच्या ओघात, तर सोमवंशात म्हणजे चंद्रवंशात जिथं राजे झाले असं आपण पुढे म्हणतो ते यदुकुळातलेच झाले ना. पण बघा, हे यदुकुळातले म्हणजे मथुरेमध्ये मुळात रहिवासी असलेले सगळे, उत्तर प्रदेशात यमुना काठी असणारे सगळे भारतभर पसरले. किती? नागपूर जवळ विदर्भात विदर्भ म्हणून जो आहे ते मूळचं यादव कुळ आहे असं लक्षात येईल, थोड्या वेळानं सांग. पण यानं सगळ्या यादव कुळाला, भोजकुळ अंधज कुळासकट सगळ्यांना त्राही भगवान केलं. आणि कुणाकुणाची मदत घेतली? भागवतकार किती फुलांचा हार गुंफावा तसं गुंफतात. पहिली मदत घेतली यादवांचा नाश करण्यासाठी, यादवांना जेरी सांगण्यासाठी, आपल्या कच्छपी लावण्यासाठी, लाचार बनवण्यासाठी. आपल्या सासऱ्याची जो मगधचा आहे बिहार, मगधचा आहे जरासंध. आणि कोणाची मदत घेतली तर त्या कालखंडामध्ये सुद्धा असुर, राक्षस अशी काही घराणी होती. मी नावं सांगतो तुमच्या लक्षात येईल. एकाचं नाव आहे भौमासूर आणि एकाचं नाव आहे बाणासूर. हाच बाणासूर नंतर उषा विरुद्ध कथेत तुम्हाला आठवतो का बघा. आता हे घराणी असू शकते, पण जरासंधाची मदत, भौमासुराची मदत, नंतर बाणासुराची मदत हे बाहेरचे, आणि यादवांच्या त्या कोणाकोणाची मदत घेतली नावं सांगतो, आणि त्या सगळ्यांचा नाश कुणी केलाय हे तुम्हाला आठवेल. आठवेल म्हणजे अजून काही घडायचे भागवतात, पण तुम्हाला ऐकून माहिती. ऐका. चाणूर, तृणावर्त, आघासुर, मुष्टिक, केशी, धेनुक ही सगळी राक्षसांची नाव आहे. जसं कृष्णाचं यादव कुळ होतं, त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे सात्यकी एक नाव लक्षात घ्या, पहिल्या अध्यायात आहे सात्यकी, हा जसा यादव श्रेष्ठ आहे, तसे सगळे यादवांच्या कुळातले दुष्ट राक्षस श्रेष्ठ आहे. आणि त्या सगळ्यांचा नाश कसा झालाय बघा. तर चाणूर, केशी आणि मुष्टिक, त्या मुष्टक हे पैलवान आहे, मल्ल आहे. आणि नंतर कथेत तुम्हाला दिसणार आहे की केशी आणि चाणूरला कृष्णानं मारलेला आहे, आणि मुष्टिकाला मुष्टिप्रहारानं, म्हणून मुष्टिप्रहारानं बलरामानं मारलेलं. हे 6 पैकी 3 संपले, पण आत्ता मात्र ते कंसाला मदत करतात. आणि उरलेले 3 आहेत ना, हे कृष्णानं बालपणी जे राक्षस मारले त्यातले आहेत. एकाचं नाव तृणावर्त, एकाचं नाव आघासूर आणि एकाचं नाव धेनुक. पुढे आपण कृष्ण कथा जेव्हा बघू, पूतना मावशीपासून कालिया मर्दनापर्यंत, तर सगळी नावं तुम्हाला आठवतील. आता का लक्षात घ्यायचं, तर कथाकार ना कलाकारानं पुढे आपल्याला जी पात्र निर्माण करायची त्यांची ओळख आधी करून द्यावी लागते. त्यांच्या पापाचा पण घडा बनावा लागतो. आणि यांनी सगळ्यांनी कंसाला मदत केली. यादवांच्यापैकी काही उगवत्या सूर्याला नमस्कार करायचं म्हणून कंसाला मानून लाचार होऊन मथुरेमध्ये राहिले. पण बरेच बाहेर गेले. ते कोण कोण बाहेर गेले? पहिलं नाव आहे कुरु, म्हणजे पंडू त्यांच्यापैकीच. दुसरं नाव आहे पांचाल. आता आठवतं बघा, पांचाली म्हणजे द्रौपदी. तिसरं नाव आहे केकय, रामायणातली कैकई. हे नाव नंतर आलं असेल, पण प्रदेश. नंतर शाल्व, हे आठवतं बघा, महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे, शाल्व राजा म्हणून. विदर्भ महाराष्ट्रामध्ये,
निषद देश म्हणून आहे. नैषध जे नलदमयंतीची कथा आठवते का बघा, तो निषद. नंतर विदेह राजा जनक आठवतो का बघा, सीतेचे वडील नव्हे, योगीराज ज्याला राजा जनक, शुकाचार्यांचा गुरु, तो विदेह. आणि शेवटचा आहे कोसल. कोसल म्हणजे कौसल्या. ती माहेरवाशीन कोसलची आहे आणि सासर कुठं आहे, अयोध्येला. या सगळ्या यादीमध्ये फक्त अयोध्या नाही आहे, हे तुमच्या लक्षात. कारण सूर्यवंश नाही आहे. पण चंद्रवंशातले सगळे यादवांनी कंसाच्या त्रासामुळं परागंदा झालेले आहेत, वनवासी झालेले आहेत, आजच्या भाषेत निर्वासित झालेले आहेत. आणि त्यांनी भरतखंडामध्ये सगळीकडे फिरून इलाज नाही त्याला नवी राज्य निर्माण केले असं दिसत. आता मथुरेत उरलो कोण? मथुरेमध्ये उरली बंदिवान असणारी वधूवर स्वतः कंस, कैदेतला उग्रसेन आणि मथुरा अधिपती. आता मथुरा हा शब्द कसा काय आला गर? तर मथुरा शब्द मूळचा नाहीच आहे, तो अपभ्रंश वाटण्यासारखा आहे. आणि त्याचं मूळचं नाव मधुरा आहे. मधुरा, त्याचं ते मथुरा झाले. कसं कसं काय होतं? तर होतं, तुम्हा सगळ्यांना अकबर आणि बिरबल यातला बिरबल माहिती आहे. बिरबल मूळ शब्द नाही आहे, वीरबल शब्द आहे. त्या वीरबलचं बिरबल झालेलं आहे. आपल्या मराठीमध्ये बजरंग शब्द आहे. बजरंग शब्द नाही आहे, वज्रांग शब्द. तशा पद्धतीनं या ठिकाणी फरक पडत जातो. तर मथुरा शब्द नंतर आहे मधुरा शब्द आहे. आणि मग ती ओळ आठवते बघा, मधुराधिपते अखिलम मधुरम, म्हणजे श्रीकृष्ण. बर, मधुरा हा शब्द मधुरा भक्ती होऊन आपल्याला माहिती आहे, पण असं मधुरा शब्द आलेला नाही आहे. तर मुळामध्ये मधुरा नगरीचं नाव मधुवन किंवा मधुपुरी असं आहे. आणि मधु कैटभ हे जे राक्षस होते, त्यातल्या मधुला मारल्यानंतर जी नगरी निर्माण झाली, कोल्हासूर आणि कोल्हापूर, तसं मधुवन शब्द बघा, मधुवन मधुपुरी असे आहे. मधुवन मधुपुरीचं मधुरा, मधुराचं मथुरा. आणखी थोडं ऐकून ठेवा. या ठिकाणी यादव राजेच होते, पण कंस ज्यांचा मुलगा आहे तो उग्रसेन नव्हे, त्याचा जो भाऊ होता शूरसेन, या शूरसेनाचा मुलगा जो वसुदेव, आठवते का बघा, मागे सांगितलं होतं, त्या शूरसेनाचा उल्लेख मथुरा नगरीचा सर्वात श्रेष्ठ राजा असा म्हणून झालेला आहे. आणि त्याच्यामुळं मथुरा नगरी भारतातल्या 7 मोठ्या नगरांच्या मध्ये झालेली आहे. आणि आपण ज्या सप्त नगरी मानतो, संस्कृत श्लोक आहे, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, चैव सप्तैते मोक्षदायिका. हा त्या जेव्हा मथुरेचा उल्लेख होतो तो तो नाहीच आहे, मधुराचा आहे. म्हणजे शूरसेन राजाच्या पराक्रमामुळं मधुरा ही 7 नगरी जाऊन बसली. आणि माझ्या मनात विचार आला, त्या शूरसेनाचा मुलगाच म्हणजे कोण? वसुदेव. त्याचा मुलगा कोण? वासुदेव. म्हणजे मथुरेवर खरा अधिकार जर करायचा असेल तर द्वारकेत सुद्धा उग्रसेनाचा अधिकार, कंसाच्या वडिलांचा अधिकार कृष्णानं मान्य केलाय. पण मुळात ती नगरी जर कुणाची असेल तर जन्मदत्त, पितृदत्त, वंशदाय म्हणून आपल्या भगवान श्रीकृष्णाचीच आहे. आणि तरी त्याने त्याचा त्याग केलाय. हेच कृष्णाचं मोठं वैशिष्ट्य. कृष्ण आयुष्यामध्ये सगळ्यात मोठ्या गोष्टी कोणत्या करत असेल तर प्रत्येक गोष्टीचा त्याग. किती बरं, ते शेवटी यादव कुलाचा सुद्धा नाश. किती बरं, तर रामानं नाही म्हटलं तरी जलसमाधी घेतली. आणि कृष्णानं स्वतःला एका पारध्याकडून
शिकार करून घेतलेलं आहे. हे आपण खास लक्षात घेतलं पाहिजे. अधिक वेळ आता खर्च करूया नको, पण काहीतरी आपण बोलूया की कृष्णानं आयुष्यामध्ये चार आश्रम आणि 4 वर्ण एकट्यानं जगून दाखवलेले आहेत. असं कुठल्याही अन्य देवानं केलेलं नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जर शब्द असतील तर कृष्ण जन्मानं वैश्य आहे, कर्मानं क्षत्रिय आहे. नंतर जरासंध आणि आधी बालकृष्ण म्हणून अनेक राक्षसांना मारलेला आहे. तो जेव्हा गीता सांगतो तेव्हा तो ब्राह्मण आहे. आणि गीता सांगणारा ब्राह्मण रणांगणावर ब्राह्मण आहे, पण बाकी सर्व वेळ सेवा करतोय. म्हणजे वर्णाच्या भाषेमध्ये घोड्याचीच सेवा नव्हे, सारथ्य करण्याला जो असतो, कर्णाचे वडील अधिरथ सारथीच होते. त्यांना काय शब्द मिळाला महाभारतात? सूतपुत्र. आणि कृष्णानं तेच काम आयुष्याच्या अखेरपर्यंत केले अर्जुनाबरोबर. एकाच जन्मात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जगून दाखवले आणि 4ही आश्रम करून दाखवले. देवाचा परमात्म्याचा अंश असून सुद्धा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात ब्रह्मचर्य आश्रम, नंतर गृहस्थाश्रम, न धरी शस्त्र करी मी म्हणजे वानप्रस्थाश्रम, आणि गीता सांगणं म्हणजे निष्काम कर्मयोग संन्यासाश्रम. आयुष्य जर 100 वर्षाचं असेल तर एकाच आयुष्यामध्ये 4ही आश्रमांचा आदर्श, एकाच आयुष्यामध्ये 4ही वर्णांचा आदर्श, म्हणून तो पूर्ण पुरुषोत्तम आहे. गमतीनं हरदास नेहमी म्हणतात तो 8वा आहे आणि आपणही त्याला आठवलं पाहिजे. अन्य कुणाला नाही आठवलं तरी चालेल, पण देवकीचा 8वा, मनी 60वा आणि 8वा हे तुम्हाला माहिती आहे. आता हेही भरपूर बोलता येईल, पण मी आवडता येतो एक मुख्य गोष्ट तुम्हाला सांगितली. आता उग्रसेन राजा तो कैदेत पडला, वसुदेव देवकी हे कैदेमध्ये पडले. पहिली 6 मुलं, त्यांची नावं काही दिली नाही आहेत, पण ती छान असणार. कीर्तिमान जर पहिल्याचं नाव असेल तर पुढच्या 6ची नावं चांगली असणार. आता देवकी 7वा पुत्र आपल्या पोटी जन्मास येईल या अवस्थेत आली. आकाशवाणीनं 8वा पुत्र म्हटलंय, म्हणजे आपल्याला 8 मुलगे होणार हे तिला माहिती आहे. 6 पुत्रांची काय गत झाली? कंसानं आरंभात असताना मारली. आता आपल्या पोटी 7वा आणि 8वा जो जन्मास येणार तो कंसाला मारणारा 8वा हा सूर्योदय असेल तर 7वा अरुणोदय आहे. पुढचा जर पूर्ण पुरुष असेल तर आधीचा अंशावतार आहे. त्या अर्थी आपल्या पोटी आता अंशावतार परमेश्वर जन्मास येणार आहे. एकीकडे भागवतकार म्हणतात तिच्या मनामध्ये हर्ष दाटला. नाही का दाटणार? आपल्या पोटी जर भगवंताचा अवतार होणार आहे, आनंद वाटेल, पण त्या आनंदाला अत्यंत दुःखाची कड होती. कडच नव्हे, काळोखच होता, व्यथा होती. हे 7वा आणि 8वा सुद्धा मारला जाणार आहे. अशा स्थितीमध्ये ती अत्यंत व्यथित झाली. आणि व्यथित झालेलं तर दोघंही लक्षात घ्या, वसुदेव आणि देवकी त्यांच्या पोटी परमात्मा जन्मास येतो, पण ते दोघंही भक्त श्रेष्ठ आहेत. किती भक्त श्रेष्ठ आहेत तर भागवतकार सांगतात, वसुदेवाला जेव्हा तुरुंगात टाकलं कंसानं, त्या वसुदेवाने कंसाला काय म्हणावं? वसुदेव कंसाला म्हणाला, चला आम्हाला बंदीत टाकतोस ना, बरं आहे, वाईटातून चांगलं झालं. कंस ऐकायलाच लागला. काय म्हणतोय मेवणा?
उत्तर मिळालं, बंदीवासामध्ये दुसरं काही कामच नाहीये, तर एकांतवासामध्ये भगवंताची भक्ती करता येईल. उपकार केलेस बाबा, मला तुरुंगामध्ये टाकलंस, हे भागवतात आहे. असा भक्त श्रेष्ठ, मी नंतर योगीराज पण सांगणार, असा भक्त श्रेष्ठ वसुदेव. देवकी तशीच आहे. आणि म्हणून देवकीला जो हर्ष झाला आणि व्यथा जाणवली, त्या दोन्ही गोष्टी भगवंताला कळल्या. भक्ताचं दुखणं भगवंतालाच कळणार. आणि भगवंताने काय केलं, आता भागवतकार छान अनुभवतात. भगवंतानं आपल्या मत्तीला आधी मायेला बोलत घेतलं. सांख्यांच्या भाषेत ती प्रकृती किंवा शब्द. आणि तिला सांगितलं, आता मोठं काम आपल्याला दोघांना करायचं. एक म्हणजे मी स्वतः जन्म घेणार आहे मथुरेमध्ये, वसुदेव देवकीच्या पोटी तुरुंगात. आता 8वा अवतार, 8वा जन्म माझा आहे, पण 7वा जो आहे तो देवकीच्या पोटी जन्मास येईल. तो माझाच अंश असणार आहे, माझाच सेवक असणार आहे. जो मला विश्रांतीची व्यवस्था करतो तो म्हणजे क्षीर समुद्रातला शेष. शेषावतार, शेषाचा अंश देवकीच्या पोटी जन्मास येणार आहे. पण जर तो जन्मास आला तर कंस त्याला मारणार आहे. म्हणून तू काम कर. कुणावर सोपवलं, योग मागेवर, स्त्री म्हणून तिच्यावर काम सोपवलं की तू जायचंस आणि देवकीच्या पोटी जो 7वा गर्भ असेल त्याचं हरण करायचं, कर्षण करायचं, संकर्षण करायचं. बलरामाचं हेच नाव आहे, कर्षण संकर्षण. आणि तो गर्भ आणून वसुदेवाची दुसरी जी पत्नी रोहिणी आहे ती गोकुळामध्ये नंदाच्या वाड्या शेजारीच राहते. नाते संबंधानं कदाचित कंसाच्या भयानं त्या रोहिणीच्या पोटी त्या गर्भाची संस्थापना करायची आणि देवकीच्या पोटातून संकर्षण करायचं. एवढं काम तू कर म्हणजे तुला काहीतरी बक्षीस देईल. भागवतात आहे, काय बक्षीस दिले ते लिहिलंय. भागवतकार तुम्हाला मला आवडणारी गोष्ट सांगतात. म्हणजे असं आहे बघा, प्रकृतीला सुद्धा बक्षीस पाहिजे, मग आपल्याला मिळालं तर काही हरकत नाही ना. त्यामुळे तिला काय बक्षीस दिलंय बघू. आता आधी म्हणाली बर करते आणि ती निघाली. त्या कृष्ण म्हणजे भगवान म्हणाले नाही नाही, हे अर्ध काम झालं, अजून एक अर्ध काम शिल्लक आहे. काय करायचं अर्ध काम? असं की मी ज्याप्रमाणे जन्म घेणार आहे, मी ज्याप्रमाणे जन्म घेणार आहे मथुरेत, तसा तुला जन्म घ्यायचा आहे गोकुळात. त्यामध्ये यशोदेच्या पोटी तू जन्म घ्यायला पाहिजे. आणि कृष्णानं जन्मदिन घ्यावा म्हणून काय सांगितलं की भागवतातली गंमत बघा. अगं तुझे माता पिता आहेत ना, त्यांची नावच बघ ना. यशोदेच्या पोटी तू जन्म घेणार, नंदाच्या पोटी जन्म घेणार. नंद म्हणजे जो आनंद देतो तो, आणि यशोदा म्हणजे आपण पुण्यात ते केलंच आहे यशदा. ते घडवले आपण यशदा, पण यशदा म्हणजे यश देणारी तीच यशोदा. असं भागवतकार व्युत्पत्ती आपल्याला सांगून जातात. मी तिच्या पोटी मुलीचा जन्म घ्यायचा, तिने मुलगी व्हायचे ना, आणि आता सगळं संकर्षण करायचे. थोडक्यात तुम्ही ऐकलंच सगळं, की असं व्यवस्थित पार पडलं असं लक्षामध्ये येणार आहे पुढे आपला. मी पुढची बरीच गोष्ट सांगून झाली. आता प्रश्न आहे पारितोषिकाचा. आता पारितोषिक म्हणून भागवतामध्ये देवीचे दशावतार सांगितलेले. तुम्हा सगळ्यांना देवी भागवत पण ऐकून माहिती असेल, फार चांगलं आहे देवी भागवत. देवी म्हटलं की तिचे पण दशावतार असायला पाहिजे. भगवंताचे दशावतार, प्रकृतीचे पण दशावतार. त्या दशावताराची भागवताची नावं दिली ते किती अप्रतिम आहेत बघा. तर नावं सांगतो आणि मी त्याचा अर्थ सांगतो. काय वरदान दिलं, एवढं जर तू काम आता द्वापर युगात केलंस
तर कलियुगात तुला बक्षीस मिळणार. आपणही लक्षात ठेवायचं, बक्षीस लगेच मिळत नाही. तर द्वापर युगामध्ये काम कर, जे कलियुगात बक्षीस मिळेल. काय कलियुगात बक्षीस मिळेल बरं? मला खूप दिवस प्रश्न पडला, तुम्हाला तो पडला असेल की ते काश्मीरमधल्या देवीचं नाव काय बरं? वैष्णवी. कुठं काश्मीर? आणि इकडं कन्याकुमारी, कोल्हापूरला अंबाबाई, आणि ती वैष्णवी. ही देवी एवढी देशभर कशी आपली? सगळं भागवतात आहे. भागवतात नावं सांगितली. कलियुगामध्ये तुझी दशावतार म्हणजे पूजा होईल. आता नावं बघा आणि मग त्याची विभागणी करूया. दुर्गा, भद्रकाली, चंडिका, विजया, शारदा, अंबा, चंद्रिका, कृष्णा, नारायणी, वैष्णवी. 10 नावं तुम्ही ऐकली, पण ती 10 नावं सहेतुक आहेत. त्यातली पहिली 4 नावं शत्रूचा विनाश करणारी आहेत. नाथांच्या भाषेत बोलायचं तर दार उघड बया, दार उघड. भवानी मातेला म्हटले तसं. काय नाव आहे? दुर्गा. दुसरं नाव काय? भद्रकाली. तिसरं नाव चंडिका. चौथं नाव विजया. हे सगळं केलं तर विजय मिळतो. आणि 18-18 मध्ये गीता सांगते आपल्याला विजय मिळवायचा. तत्र शरीर विजयो भूतीर ध्रुवा नेतीर मतीर मम. आपल्याला पराजयाचे डोहाळे लागायला नको. आपल्या भारतीयांचं थोडं दुर्दैव आहे ते की सहस्रबुद्धे डॉक्टर सहस्रबुद्धे म्हणतात तसं आपण नरोगी किंवा करवंटीची उपासना करायला लागतो यागाच्या नावाखाली. असं नको म्हणून विजया. आणखी काय नाव आहेत बघा. आता सौम्य, शारदा, अंबा, चंद्रिका आणि कृष्ण. आता कृष्णा नाव ऐकलं की मला सांगितल्याशिवाय रावत नाही म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याकडे सगळ्या नद्यांची नावं आहेत ना. मोठमोठ्या नद्यांची नावं, गंगे, यमुने, चैव. त्या 7 नद्यांच्या मध्ये कृष्णा नदी नाही. काढून बघा. हा प्रश्न नरसोबाच्या वाडीला तेंबे स्वामीने विचारला गेला की कृष्णा नाव कसं काय नाही आहे. खरं तर असायला पाहिजे ना. तर कृष्णा किती मोठी आहे बरं? 3 प्रांतातून जाते हो. महाराष्ट्रातून आंध्रातून मिळते ना, मध्ये तेलंगणा. एवढी कृष्णा मोठी आहे. कावेरी आहे आणि कृष्णा नाही. त्याचं उत्तर टेंबे स्वामींनी दिलंय. छान दिले उत्तर. टेंबे स्वामींनी माहिती आहे तुम्हाला, थोरले महाराज त्यांना म्हणतात, दत्तावतार. त्यांनी उत्तर दिले, अहो बाकीच्या नद्या भगवंताच्या चरणापासून निघाल्या, गंगा, यमुना वगैरे. पण भगवंताचं हृदय जर कुठलं असेल तर कृष्णाचं हृदय काय असणार? कृष्ण. पण हृदयाचं नाव गेल्यानंतर चरण गंगेकडे कशाला जायला पाहिजे? आणि म्हणून कृष्णा, कृष्ण म्हणून कृष्णा. द्रौपदीचा उल्लेख कृष्ण असाही होतं, मानलेली बहीण म्हणून. हेही लक्षात राहवत नाही म्हणून सांगितलं. आणि शेवट बघा, तुम्ही शत्रूचा विनाश करा, शारदा सरस्वती म्हणून संस्कृतीची उपासना करा, पण तुमच्या लक्षात असू दे आपण कोण आहोत. राजहंस एक. आपण कोण आहोत? आपण प्रकृती आहोत. आपण भगवंताची शक्ती आहोत. आपण नाना रूप घेतो, पण आत्मरूप कुठलं आहे आपलं? नारायणी आणि वैष्णवी. विचार करा, पुल्लिंगाचं स्त्रीलिंग केलेलं आहे. नारायण, नारायणी, विष्णू, वैष्णव, वैष्णवी. वर असं नाही आहे. कृष्णा एक असू शकेल पण बाकी नाही आहे. शारदा, अंबा, दुर्गा, भद्रकाली नाही आहे. पण ही सगळी नावं कलियुगात तुला मिळतील आणि तुझी पूजा केली जाईल अशा प्रकारचं वरदान भगवंतांनी त्यांना दिले. आता कथेकडे येऊया. हे काम आधी माईनं बरोबर केलं. आता भागवतकार किती वास्तवाचं भान ठेवतात बघा की संकर्षण म्हणून तो 7वा पुत्र असा नेला आणि रोहिणीच्या पोटी तो जन्मास आला, जो बलराम. त्याची व्याख्या सांगितली. बलराम नाव का? नंबर बघा. तो बलराम नावाप्रमाणेच बल आहे, शक्ती आहे त्याच्यापाशी. त्याचे 2 शिष्य, एक भीम
आणि दुर्योधन. या बलरामाला महाभारताची युद्ध बघायची इच्छा नाही आहे म्हणून तो तीर्थयात्रेत निघून गेलाय आणि सगळे संपल्यावर आलाय. बलराम किती ताकदवान आहे बरं, तर बाकीची माणसं तलवार बिलवार लढतात, हा गदेनं लढतो. आणि नुसती गदा कमी पडते म्हणून जगात कोणीही जे हात्यार वापरत नाही ते वापरतो, ते म्हणजे नांगर. त्याला हलधर म्हणतात. बलराम हा नांगर हे शस्त्र वापरणार आहे म्हणून तो बल. मग बलदेव चाललं असतं, बलभद्र चाललं असतं आणि बलभद्री त्याला म्हणतात. मग बलराम का म्हणतात? भागवतकार म्हणतात हो, कृष्णाचा थोरला भाऊ जर असेल तर तोही दिसायला सुंदर लोकांना आकर्षित करणारा पाहिजेच ना. आणि म्हणून रमती राम एक. आणि काय असेल बरं, माझ्या विचाराला मोठा भाऊ हा धाकट्या भावाच्या पाठीशी उभा राहिला तर बरं वाटतं ना जरा. शिवकाळामध्ये शिवछत्रपतींचा एक सख्खा थोरला भाऊ होता. सख्खा थोरला भाऊ जिजाईचाच मुलगा होता, त्याचं नाव संभाजी. तो मारला गेला म्हणून मुलाचं नाव संभाजी ठेवलं. इथं संभापूर जे वसवलंय त्यामुळं हा संभाजी जिजाऊचा सख्खा थोरला, जिजाऊचा मुलगा शिवाजीचा सख्खा थोरला भाऊ. त्याचा विवाह झाला होता इतका मोठा, 1 वर्षाचं मूल होतं आणि त्याला कपटानं मारायचं काम अफजल खानानं केलेलं आहे. याच अफजल खान शहाजी राजांना कैदेत घालून, हातापायात बेड्या घालून त्यांना आदिलशहासमोर विजापूरला आणायचं काम याच अफजल खानानं केलेलं आहे. म्हणून त्याला मारायचं होतं, हे लक्षामध्ये घ्या. आता माझ्या मनात विचार येतो, समजा हा संभाजी जर जिवंत राहिला असता तर आग्र्यावर टीका करायला शिवाजी, म्हणजे आग्र्याला शिवाजी महाराज गेले असते. त्याच्या आधी मोठा भाऊ त्यांच्या पाठीशी उभा राहिला असता की. आणखी सहज तुम्हाला सांगतो, माणसाची अपेक्षा अशी असते की आपला जो थोरला भाऊ आहे ना त्यांना आपल्या पाठीशी राहू, आणि धाकटा भाऊ आहे ना त्या आपला वारसा चालवणं. शिवाजी महाराजांना दोन्ही मिळाले नाही. संभाजी राजे अफजल खानाकडून मारले गेले आणि धाकटा भाऊ सावत्र होता पण प्रेम होतं व्यंकोजी. हा शेवटपर्यंत शिवाजी महाराजांना सामील झाला नाही. तो आयुष्यभर आदिलशहाची नोकरी करत आहे. मग शिवछत्रपतींचं भव्य जीवन आहे, पण भाव जीवनामध्ये धाकटा भाऊ पण जवळ नाही आणि थोरला भाऊ तर देवाकडे गेला. म्हणून नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांना महामानव म्हणतात. असामान्य मानव आणि महामानव यात फरक आहे. सहज ऐकून ठेवा, भागवत पासून बाजूला जातो. असामान्य पुरुष काय करतो तर सामान्यांचे जे नियम असतात त्या नियमामुळे असामान्यत्व निर्माण करतो, एक व्यवस्था लावतो. आणि महामानव जो असतो तो नदीचे प्रवाह उलटून टाकतो. राज्याभिषेक करत नाही. काशीहून गागाभट्ट आले, राज्याभिषेक झाला. हिंदू बाटले, पुन्हा हिंदू होत नाही. नेताजी पालकर आणि बाजाजी निंबाळकर, बाजाजी निंबाळकर तर मेहुणे सईबाईचा भाऊ आहे, त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्यात आणि नेताजी पालकरला पुन्हा आपल्याकडे घेण्यात. शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये हिंदू धर्माचे दरवाजे फक्त बाहेर उघडतात असं डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. त्याचं उलट सामर्थ्य प्रकट केलं आहे की हिंदू धर्माचे दरवाजे आत सुद्धा उघडतात. जेव्हा इतिहासाचे प्रवाह उलटून टाकण्याची असते त्याला महामानव म्हणतात. आणि सर्वसामान्य नियमामध्ये जो कातल होतो तो असामान्य असू शकतो. हे सगळं जाणवलं बलराम. आणि कृष्णाच्या आधी राम हवाच ना, 7वा अवतार हवाच ना, म्हणून तो बलराम असू शकेल. बर, कथेचा ओघ असा की ती वास्तवाची जाणीव आहे बघा, की आधी मायेनं संकर्षण करून देवकीचा गर्भ रोहिणीच्या पोटी ठेवला. लोकांना काय वाटलं, भागवतात शब्द आहे
की देवकीचा गर्भ गळून पडला, हे शब्द. आणि असे शब्द आहेत म्हणून कंसाची खात्री, नाही तर कंसाची खात्री पटली नसती. हा उल्लेख जाता जाता लक्षात. आता मुद्दामून सगळ्यांनी लक्षात घ्यायचे, मी नंतर सांगणार आहे. आज आपण काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेली पण जी पुन्हा एकदा जागृत केली पाहिजे अशी गोष्ट म्हणजे गर्भसंस्कार. ह्या गर्भसंस्काराचा संदर्भ जर भागवतात मी तुम्हाला दाखवला तर मग तुमच्या लक्षात येईल आपल्याकडे काय त्याचं महत्व आहे. कृष्णाचा जन्म होण्यापूर्वी देवकी आणि वसुदेव यांनी योग विद्येच्या साह्यानं कृष्णाचं, भगवंताचं, विष्णूचं सगळं रूप आपल्या हृदयात साठवून घेतलं. तसं मी शब्द नंतर सांगतो. पण पती पत्नीने भगवंत आपल्या पोटी जन्मास येणार म्हणून वसुदेवानं योग मायेनं, तपश्चर्येनं आणि देवकीनं पतिव्रता म्हणून आपल्या पतीच्या व्रतात सामील होऊन काही तपश्चर्या केलेली आहे. तेव्हा श्रावणवद्य अष्टमीला काळ्या रात्री त्याचे वर्णन मोठं छान आहे. आपण बघू ते की कृष्णाचा जन्म व्हायचा, म्हणजे निसर्गात सुद्धा काही परिवर्तन व्हायला पाहिजे ना. अहो कृष्ण जन्मास यायचा आहे हे भागवताने अतिशय सुंदर अडवलं. माता पिता शुचिरभूत आहे, तेजपुंज आहे, भक्त श्रेष्ठ आहे, तेव्हा त्यांच्या पोटी भगवंताचा जन्म. कारण खाण कशी माती, शुद्ध तिच्या पोटी फळे रसाळ कोमटी. म्हणून मगाचा मी उल्लेख केला की आपल्याकडे एक काळ हा मोठा नुसता संस्कार म्हणजे पोटी भरणं, जेवण खाण करणं असं नाही आहे. जरा पोथी काढून बघा तेव्हा आप्पा चौकामध्ये तुम्हाला ती पुस्तकं सुद्धा मिळतील. आज वैज्ञानिक दृष्टीचा त्याला काही अर्थ देतो. मला भागवताचं निरूपण करताना तुमचं लक्ष या गोष्टीकडे सुद्धा वेधायचंय. त्याचं कारण भागवत पुराण, रामायण, महाभारत हे आमचे इतिहास पुराण म्हणजे आमच्या संस्कृतीचे नंदादीप आहेत. त्या नंदादीपाच्या प्रकाशात आपली संस्कृती 10,000 वर्षापूर्वी जन्मास आली आणि पुढे 10,000 वर्ष टिकणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. कृष्ण जन्माची आता वाट पाहत आज आपण थांबूया. पुढचा शनिवार आपण फार चांगल्यासाठी खर्च करणार आहोत. माझं भागवत होणार नाही ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृती सप्ताह. ज्यांना आपण बोलवलेलं आहे त्या मंजिरी मराठे या स्वतः दूरदर्शनवर अनेक वर्ष काम केलेले आहेत. त्यांचे वडील गोखले हे सावरकरांचे अगदी जवळचे मित्र आणि शिष्य होते. त्यांचं गाजलेलं पुस्तक म्हणजे अशी गर्जनी वीर वाणी किंवा सावरकरांच्या सहवासात हे त्यांच्या वडिलांचं पुस्तक आहे. आणि या ज्या मंजिरी मराठी येणार आहेत त्यांच्या आई म्हणजे कमल गोखले, ज्यांनी महाराष्ट्राला संभाजी महाराज काय आहेत हे पहिल्यांदा प्रबंधामधून समजावून सांगितलं. PhDचा प्रबंध आहे. त्याच्यानंतर वसंतराव कानेटकरांची नाटकं आहेत. त्याच्यानंतर छावा आहे. सगळं नंतर आहे. बासी बेंद्रे एक मोठे इतिहास संशोधक सोडले तर कमल गोखले या इतिहास संशोधक व्यक्तीनं प्रथम शिवपुत्र संभाजी काय होता त्याला लावला गेले सगळे अपवाद किती खोटे होते, हा कसा सिंहाचा छावा होता हे प्रबंधातून सांगितलं. मला वाक्य लक्षात घ्या, कादंबरीतून नाही, प्रबंधातून सांगितलं. हे काम करणारे कमल गोखले त्यांची कन्या शिल्पू गोखले म्हणजे सावरकरांचे अत्यंत जवळचे असे मित्र लेखक त्या स्वतः येणार आहे. त्या स्वतः आज सावरकर स्मृतीबद्दल जे मोठं काम दादरला मुंबईला चाललंय त्याच्या कोषाध्यक्ष आहे.
उत्तम बोलतात. पुढच्या शनिवारी तुम्ही स्वतः तर याच, पण हे सगळं भरून गेलं पाहिजे, इतकी माणसं आली पाहिजे.